चायनीज स्टॉल सारखा व्हेज मंचाव सूप सगळ्यांनाच खूपच आवडतो. चला तर मग बनवूया. आता सगळ्यात आधी मंचावसाठी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्यांची साल अशा प्रकारे काढून धुवून घेतलेली. नंतर गरम पाण्यात 10 मिनिटं तरी हे शिजवून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक मिळेल. आता इथे आपलं व्हेजिटेबल स्टॉक झाल्यानंतर पाणी काढून घ्यायचंय. नंतर ज्या भाज्यांची साल काढली ते अशा प्रकारे चॉपरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. त्यामुळे एकसारखे व्यवस्थित असे बारीक होतात. आता आवडत असेल तर कॉर्न देखील टाकायचं आहे आणि कांदा सोडून बाकी सर्व चॉप करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण बारीक चिरलेलं टाकलेलं आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे. आता हे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे. नंतर भाज्या टाकायच्या आहे. आता हे देखील 1 ते 2 मिनिटं फुल गॅसवर परतवायचं आहे अशा प्रकारे. नंतर आता यात आपला जो व्हेजिटेबल स्टॉक होता तो टाकायचा आहे. नंतर सगळे सॉसेस टाकायचे आहेत. विनेगर, काळी मिरीची पावडर आणि चवीनुसार मीठ सर्व मस्तपैकी मिक्स करायचे. नंतर याला थोडा थिकनेस येण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी टाकून यात टाकायचे. त्यानंतर अशा प्रकारे घट्टसर असं आपलं मंचाव सूप तयार आहे. आता गरमागरम आपल्या सूप पिण्यासाठी घ्यायचं आहे. मस्तपैकी हा सूप बाउल घरच्यांसोबत एन्जॉय करा.